नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आम्ही बनवतो आज घरी चायनीज। आज सगळ्यांना मावशीन त्यांना सर्वांना चायनीज खायचं होतं आणि मला येतं म्हणून म्हटलं त्याचा विषय नाही। मावशी म्हणे थांब आपण स्वयंपाक नाही करायचं, आज घरी चायनीज बनवायचंय। म्हटलं ठीक आहे। ते मी तरूला कामाला लावलंय, तरू करते सोयाबीन पिळती भिजलेली नीट व्यवस्थित पाणी राहिलं तर बघ। सोबत मावशीला पण कामाला लावून दिलं मी। तिला तुझ्या असंच ठेवत होतं चुकून आपण आम्ही तुला म्हटलो तर तिकडे मग मालपण ते घालत चालू होतं पाच महिन्याला। काय करतोय? आता मंचुरियन तयारी चालू। काय करता? मी पोळ्या करते। ए मावशी, तुम्ही टाकला तुम्ही आणलं हे काय? ते मंचुरियनचं आपण मटर टाकून झालंय सगळं। त्याला काय काढायचं? आली आता प्रगती, काय घेऊन आली तू? आम्ही सामान ते झाला वा वा, एवढंच हा इतका सारा उठणं सारं भाऊ, मी ना खूप मंचुरियन खाऊची शक्ती म्हणजे तुला 100 दिले ना तरी पण मी खाऊ शकते म्हणून मला मंचुरियन दे। याच्यात मी 200 बनवतो। 200 मी खाऊ शकते खूप मंचुरियन। माझी खूप फॅमिलीसाठी मंचुरियन अजून कॉर्नफ्लॉवर कळालं? वॉच करू नका, जल्दी बनाव। मम्मी आपण बनवलं होतं त्याला अशी एवढी प्रोसेस नव्हती केली झाली नाही का, म्हणून ते नव्हतं टेस्ट लागत त्याला। बघ असं प्रॉपर करायला लागतं। मी मग ठेवला असतं मग सांगितलं असतं। वाह, छान छान। और यहाँ पे शेफ चिकू मंचूरियन तलते हुए यो बॉय यो। नंतर काय गेलो होतं का बघते तू आमच्याकडे चिडून मगापासून? काय 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 फक्त खायच्या कामात काही येत नाही तुम्हाला? प्रगती, ह्यावरती आपण काय रिप्लाय द्यायचंय? नो नो कमेंट। काय करते? मी हे मंचूरियन बनवलेले आहे, आयत्या कशावर म्हणतो आपण ते? अतिशय उत्कृष्ट झालेले आहे। हो ना, काय म्हणतो आपण आयत्या काय कशावर? आयत्या पिठावर गोट्या। हा, आयत्या पिठावर आहे गोट्या। आयत्या भिडावर नागोबास आजी काय असेल ते। तर मी आता सोडले मंचुरियन तेलात, कारण ते आता मग ड्राय मंचुरियन बनवते त्याच्यानंतर आपण मग बनवू। तिला मी निघायला लागलो, तुला निघायला लागलो कामावर जायला। ते झाले मंचुरियन तळून आपले ड्राय मंचुरियन। काय बनवतोय तू? आता बनवतो मी स्टार्टर सगळ्यांना सूप। हाउस द सूप गाइस? आपण ही सगळी ओरिजिनल मटेरियल वापरले। ग्रीन चिल्ली केली, रेडीमेड आणली, अदरक लसूणची पावडर, काहीच नाही, एकदम हेल्दी। क्या आप कुछ कहना चाहोगे? आता मी बनवतोय सोयाबीन। जशी मंचुरियन बनवून झाली, नूडल्स बॉईल करून ठेवली, आता बनवतोय सोयाबीन। तव्याच्यात तळले टाकायला। भैया सो दिस इज सोयाबीन, अब हम इसको तल रहे हैं। का झालं? टेस्ट कर। चटणी करून दिलं का? सोयाबीनचं ही घरी बनवली पाती शेजवान चटणी छान झाली। शेजवान चटणी छान झाली, चव छान झाली, आवडली मला। आता झालंय, मी आता मंचुरियन बनवून ठेवलं तळून, आता सोयाबीन तळून झाली, शेजवान चटणी बनवून झाली, नूडल्स बॉईल करून ठेवलं। आता फक्त ऑर्डर मारायच्या आणि कस्टमरला द्यायच्या। आम्ही ते कस्टमर, येस। आणि प्रत्येक एका प्लेटचे 100 रुपये द्यायचे। तुमच्यासाठी 20 रुपये डिस्काउंट, 80 रुपये। चालेल। या
कोणतं चांगलं लागते शेजवान का शेजवान आणि दुसऱ्या वेळा हक्का बनव. हा असं कर. इथं आमची नूडल्स झाली तयार. आता तर बसले सर्व नूडल्स खाण्यासाठी. आता काय बनवू? कसं आहे? करा लवकर टेस्ट. मस्त आहे, एकदम छान आहे. आता फुल फोकस म्हणजे नूडल्स वर माझा. ओ मस्त आलंय. तू पुढची गेम करायचं. हा लगेच 1 मिनिट. आता मग अशी झाली नूडल्स बनवून. आता बनवतोय सोयाबीन चिल्ली. झाले आपलं मंचुरियन रेडी टू सर्व. कसे सूप मंचुरियन कसे वाटले एकदम मस्त. तुला? पगे एक नंबर. मस्त आहे. भरले पोट भरलं पिया? काय आवडलं सगळ्यात जास्त? काय ग तुला तरुण? एवढ्याला आलो होतो त्या निमित्ताने म्हटलं चला आज चायनीज बनवू. कारण यांची इच्छा होती. मी खूप दिवसाचं चायनीज बनवू अशी. आणि रंगपंचमी वगैरे झाले खेळून आलो. सगळे असं काहीतरी वेगळं खायचं म्हटलं चला चायनीज बनवू. म्हणून म्हटलं आज चायनीज बनवू. तर ते बनवलं, सर्वांना आवडलं मस्तपैकी. आणि 4-5 आयटम बनवले, पोटभर खाल्ले सर्वांनी, म्हणून भारी वाटलं. आणि आता माहीत नाही तर परत एवढं काही चक्कर होतं. परत आम्ही कधी एकत्र शेवटचं कधी आलो होतो बहुतेक त्याच्या मागच्या संक्रांती लास्ट व्लॉग आहे संक्रांतीचे तेव्हाच आलो होतो. तर आज पण तरी भरपूर पब्लिक नाही आहे, दादू नाही आहे, बरेच लोक नाही आहे. आणि रंगपंचमी खेळून तेवढे हाल झाले. आज कलर वगैरे जायला नाही, चेहऱ्याला राशेस पडले, चेहऱ्याची आग होते, अवतार झालाय. 4-5 कलर काही जातो काय माहीत नाही. पण मग मजा आली. रंगपंचमी एकदम जोरात केली आम्ही. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही सगळे बघितलीच असेल रंगपंचमी कशी झाली. तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब पण करा. नक्की करा. नक्की करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.